1980 मध्ये हर्षद मेहता प्रथमच मुंबई शेअर बाजारात पाऊल टाकतो। एका सामान्य जॉबर पासून पुढच्या 10 वर्षात तो बनतो भारतीय शेअर बाजाराचा बिग बुल। सुरुवात प्लास्टिक स्क्रॅप विकून आणि सिमेंटच्या छोट्या डील्सने होते आणि मग न्यू इंडिया इन्शुरन्स मध्ये 600 रुपये पगाराची क्लर्कची नोकरी। पण त्याचे ध्येय खूप मोठे होते, शेअर बाजारातच मोठं नाव कमवायचं। त्याने इन्साइडर ट्रेडिंग आणि पंप अँड डंप सारख्या तंत्रांचा वापर करून भरघोस नफाही कमावला। कंपन्यांच्या युनियन लीडर्सशी संबंध ठेवून त्यांच्याकडून आतली माहिती मिळवली आणि लवकरच तो 15,000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट, 29 लक्झुरी गाड्या आणि मुंबईत आलिशान ऑफिसचा मालकही बनतो। पण जशी झपाट्याने भरारी घेतली तशीच झपाट्याने पडझडही सुरू झाली। 1992 मध्ये पत्रकार सुचेता दलाल यांनी उघडकीस आणला 500 कोटींचा SBI घोटाळा। हर्षदने बँकांचे पैसे फसवून शेअर्समध्ये गुंतवले, बनावट बियार तयार करून। अखेर 1992 मध्ये अटक, संपत्ती जप्त आणि 2001 मध्ये पोलीस कोठडीतच मृत्यू। काही लोक त्याला जिनियस म्हणतात, काही लोक स्कॅमर म्हणतात, तर काही लोक या मार्केटचा बिग बुल।